आई बाबा होणं काय असतं. जेव्हा आम्हाला बेबी झालं तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही म्हणजे आई बाबा झाल्यानंतर काय असतं, की मग आमच्या आईवडिलांनी आम्हाला किती पाहिलेलं काय पाहिलं. तर त्यातनं आम्हाला ॲक्च्युली आत्ता जो आनंद आहे ना ते आम्ही वर्डमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे. मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे. सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया. जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया. तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में. हर घड़ी गुजरे फुटबॉलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. फुटबॉल छान खेळतो. फुटबॉलमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे तो. जो भी खताएं हम झेलेंगे, उनकी सारी सजा भी हमने की. जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी. नए मौसम नया, आलम नया, बदले हैं अरमा भी. कह रही एहसास की गहराइयां, ठहरा है तूफान भी. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा हा चांगलाच लागतो वाटत असतो आणि प्रत्येकजण आईवडील आपल्या मुलाचं हे नेहमी कौतुकच करत असतात. पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत तर मी असं कौतुक वगैरे म्हणणार नाही, पण मी म्हणेल की माझ्या म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये जो मुलगा असेल ना हा बेस्टच मुलगा आहे. मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे. मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे.
त्यासाठी आम्ही फक्त मेसेज देईन की बाबा तू समजूतदार राहा, सगळ्यांशी समंजसपणाने वाग, पॉझिटिव्हली वाग, कारण की आजच्या लाईफमध्ये स्वतः स्ट्रॉंग राहिलं तरच सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत. आम्ही फक्त ॲज अ आई वडील म्हणून फक्त तुला एवढंच सांगू शकतो की तू खुश राहा नेहमी.